नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण उपयोजित मराठी यामधील घटक दुसरा माहितीपत्रक हा घटक अभ्यासणार आहोत, समजून घेणार आहोत. माहितीपत्रक मैत्रिणींनो, आजच्या स्पर्धेच्या युगात जागतिकीकरणामुळे आणि व्यापारीकरणामुळे ग्राहक अधिक चौकस आणि चिकित्सक झालेला आहे. कोणताही व्यवहार करताना आता लोकांना संबंधित व्यवहाराबद्दलची सखोल माहिती हवी असते. त्या संबंधित बारीक सारीक तपशील हवा असतो. हा तपशील घरबसल्या लिखित स्वरूपात मिळाला तर ते लोकांना हवेच असते बरं का. ही लोकांची आजची मानसिकता झालेली आहे. आणि म्हणून आता व्यावसायिकांनी, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक व्यवहार करणाऱ्यांनी, तसेच उत्पादक आणि विक्रेत्यांनी ही त्यांची मानसिकता ओळखलेली आहे. या मानसिकतेचे समाधान करण्यासाठी जे काही निरनिराळे मार्ग उत्पादक व्यावसायिक हाताळत आहेत, त्यातलाच एक प्रभावी मार्ग म्हणजे माहितीपत्रक होय. अशा या माहितीपत्रकाचे स्वरूप आपल्याला समजून घ्यायचं आहे. माहितीपत्रकाचे स्वरूप. माहितीपत्रक म्हणजे एक वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारे परिचयात्मक पत्रक होय. माहितीपत्रक हे एक प्रकारे उत्पादन, सेवा, संस्था लोकांपर्यंत पोचवण्याचं साधन आहे. यामध्ये नवनव्या योजनांकडे, उत्पादनांकडे, संस्थांकडे लोकांनी डोकावून पाहावं, त्यासाठीची खिडकी म्हणजे माहितीपत्रक. जनमत आकर्षित करण्यासाठी ते एक लिखित स्वरूपाचे जाहीर आव्हान असते. हे माहितीपत्रकाचं स्वरूप आहे. माहितीपत्रकामुळे माहिती देणारा आणि माहिती घेणारा यांच्यात एक नाते निर्माण होण्यास मदत होते. माहितीपत्रकामुळे ग्राहकाला हवी असलेली माहिती ग्राहकाकडे सतत उपलब्ध राहू शकते. हे माहितीपत्रक कमी वेळात, कमी खर्चात ग्राहकांपर्यंत घरबसल्या पोहोचवता येते. माहितीपत्रक हे अप्रत्यक्षपणे जाहिरातीचे कार्य करते. माहितीपत्रक वाचताक्षणीच लोकांच्या मनात कुतूहल, उत्कंठा, औत्सुक्य जागे झाले की समजावं माहितीपत्रकाचा हेतू साध्य झाला आहे. म्हणजे एकंदरीत कुठल्याही क्षेत्रातील, व्यवसायातील, शैक्षणिक संस्थेतील, म्हणजे कुठल्याही क्षेत्रातील माहिती सविस्तर स्वरूपात त्या माहितीचं परिचय करून देणे हे माहितीपत्रकाचं स्वरूप असते. माहितीपत्रकाचा दुसरा घटक आहे माहितीपत्रकाची गरज. आपण आजच्या युगात जर विचार केला तर माहितीपत्रकाची गरज ही सर्वत्र असते. आपण पाहतो छोट्या मोठ्या व्यावसायिकांपासून, उदाहरणार्थ फळं, फळावळ आणि भाजीपाला विक्रेत्यांपासून थेट लक्षावधी रुपयांच्या मोठमोठ्या अलिशान कार विक्रेत्यांपर्यंत सर्वांना माहितीपत्रकाची आवश्यकता भासतेच. त्यामध्ये मग अनेक प्रकारची वस्तू असो, अनेक प्रकारचे पदार्थ असो, स्टेशनरी, डायनिंग हॉल, मंगल कार्यालय, फर्निचर, विद्युत उपकरणे, अनेक प्रकारची इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे,
ह्या सगळ्यांची माहिती पत्रके आपल्याला पाहावयास मिळतात आणि त्या सगळ्यांबद्दल वैशिष्ट्यपूर्ण परिचय हे आपल्याला माहिती पत्रकाच्या माध्यमातून होते, म्हणून माहिती पत्रकाची गरज आहे. नाट्यगृह, सिनेमागृह, सहकारी संस्था, आर्थिक आणि शैक्षणिक संस्था, सामाजिक आणि साहित्यिक संस्था, सांस्कृतिक आणि क्रीडा संस्था, कंपन्या, हॉस्पिटल्स, पर्यटन संस्था, LIC, पोस्ट, बँका, पतपेढ्या, बचत गट अशा अनेक प्रकारच्या ठिकाणी माहिती पत्रकाची गरज असते बरं का. म्हणजे एकंदरीत त्या क्षेत्राशी संबंधित इत्थंभूत माहिती आपल्याला माहिती पत्रकामुळे मिळते, म्हणून माहिती पत्रकाची गरज भासते. जिथे जिथे लोकमत आकर्षित करण्याची गरज असते तिथे तिथे माहिती पत्रक आवश्यक ठरते. या माहिती पत्रकामुळे आपले वेगळेपण, आपले वैशिष्ट्य, आपल्याकडून ग्राहकाला होणारा फायदा या गोष्टी जिथे अधोरेखित करायच्या असतील तिथे माहिती पत्रकाची गरज हमखास असते. ही झालं माहिती पत्रकाची गरज. दुसरा घटक आहे माहिती पत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्य. मग माहिती पत्रक कसं असायला पाहिजे, माहिती पत्रकाची रचना कशी असली पाहिजे, माहिती पत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्य काय आहेत. पहिलं वैशिष्ट्य आहे माहितीला प्राधान्य. आपण ज्या माहिती पत्रकामध्ये जी माहिती आपण देणार आहोत त्या माहितीला प्राधान्य असणं गरजेचं आहे. त्याचं नावच आहे माहिती पत्रक. नावाचं माहिती पत्रक असल्याने माहिती पत्रकात माहितीला सर्वात जास्त प्राधान्य दिलं जातं आणि त्याच हेतूने माहिती पत्रक तयार केले जाते. त्या हेतूशी निगडीत अचूक माहिती दिली गेली पाहिजे. सोबतच माहिती पत्रकातील माहिती ही आटोपशीर, संक्षिप्त असावी. एखाद्या संस्थेची माहिती असेल तर ती माहिती सविस्तर स्वरूपात, संक्षिप्त स्वरूपात, बोधचिन्ह, घोषवाक्य, पत्ता, पदाधिकाऱ्यांची नावे, कामकाजाची वेळ ह्या सगळ्या गोष्टी माहिती पत्रकात असणं गरजेचं आहे. मुख्य म्हणजे माहिती पत्रकातील माहिती ही वस्तुनिष्ठ, सत्य, वास्तवच असली पाहिजे. तिच्यात अतिशयोक्त, चुकीची माहिती असता कामा नये. माहिती पत्रकातील माहिती वाचनीय असली पाहिजे, तथापि त्यात माहितीचा अतिरेक नसावा. दुसरं वैशिष्ट्य आहे उपयुक्तता. आपले माहितीपत्रक उपयुक्त परिणामकारक कसे होईल, उपयुक्त परिणामकारक कसे होईल याचीही दक्षता घेतली पाहिजे. हे दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे बरं का. कारण माहिती पत्रक वाचून झाल्यानंतर ते चुरगाळून फेकून न देता जपून ठेवण्याची, वापरण्याची इच्छा झाली पाहिजे. अशा प्रकारचं ते उपयुक्त स्वरूपाचं उपयोगमूल्य माहिती पत्रकाला केव्हा प्राप्त होईल तर जेव्हा माहिती पत्रकात वाचकाच्या, ग्राहकांच्या जिव्हाळ्याची माहिती दिली जाते तेव्हा. माझ्या दैनंदिन जीवनातील समस्या, अडीअडचणी, प्रश्न यांच्या सोडवणुकीसाठी हे माहितीपत्रक मला उपयोगी पडेल अशा प्रकारचं माहितीपत्रक उपयुक्तच असते बरं का. हे झालं महत्त्वाचं दुसरं वैशिष्ट्य. तिसरं वैशिष्ट्य आहे वेगळेपण. इतरांच्या माहितीपत्रकांपेक्षा आपले माहितीपत्रक वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण कसे असेल याची काळजी घेतली पाहिजे. आणि हे वेगळेपण माहिती पत्रकाच्या मजकुरात आणि रचनेत असले पाहिजे, आपण आणलेच पाहिजे.
इतरांच्या माहितीपत्रापेक्षा वेगळी, नवी, रोचक, उपयोगी माहिती देणे आणि त्या माहितीपत्रकाला एक वेगळा लेआउट, वेगळा आकार, वेगळी रचना, वेगळा दृष्टिकोन ठेवणे याद्वारे माहितीपत्रकात वेगळेपण आणता येते. म्हणजे इतरांपेक्षा माहितीपत्रक वैशिष्ट्यपूर्ण असणं गरजेचं आहे. हे झालं माहितीपत्रकाचं वेगळेपण. चौथं वैशिष्ट्य आहे आकर्षक मांडणी. माहितीपत्रकातील माहितीची मांडणी ही आकर्षक असली पाहिजे. मांडणी सरधोपट असू नये. माहितीपत्रक दिसता क्षणी ते वाचावेसे वाटले पाहिजेत. दुसरी गोष्ट, त्या माहितीपत्रकाचा जो कागद आहे तो दर्जेदार असावा. माहितीपत्रकातील छपाईसुद्धा चांगली असावी. माहितीपत्रकाचं पहिलं पृष्ठ, मुखपृष्ठ ज्याला आपण म्हणतो, ते चित्ताकर्षक असावं, आकर्षक असावं. त्याचा आकार योग्य असावा. माहितीपत्रकातील शीर्षक, बोधवाक्य हे ठसठशीतपणे दिसणारे असावे. आणि माहितीपत्रकाची मांडणी वेधक करण्यासाठी गरजेनुसार त्या क्षेत्रातले कुशल कलाकार, चित्रकार, संगणक तज्ज्ञांची मदत घेतली तर आपलं माहितीपत्रक हे आकर्षक होऊ शकतं. चौथं वैशिष्ट्य आहे भाषाशैली. माहितीपत्रक केवळ पाहिलं जात नाही तर ते वाचलेही जाते. म्हणून माहितीपत्रक हे वाचावेसे वाटावे यासाठी भाषा आकर्षक व आणि वेधक असली पाहिजे. उदाहरणार्थ, आमच्या कृषी पर्यटन केंद्रात राहायला आलात तर तुम्ही खूप सुखी व्हाल. इथे तुम्ही इतके रंगून जाल की तुम्हाला दुःख करत बसायला वेळच मिळणार नाही. एवढी सगळी माहिती. आता तणावाला वेळ नाही एवढ्याच 4 शब्दात सांगणे म्हणजेच मनाला भिडणारी शब्द योजना करणे होय. थोडक्यात माहितीपत्रकातील आपली भाषाशैली ही पाल्लाळिक नको तर मनाची पकड करून ठरवून घेणारी असायला पाहिजे. अशा प्रकारची माहितीपत्रकाची रचना, अशा प्रकारची माहितीपत्रकातील भाषाशैली असणं गरजेचं आहे. हे झालं माहितीपत्रकातील वैशिष्ट्ये. अशा प्रकारे आपण कुठल्याही क्षेत्राशी संबंधित लिखित स्वरूपातील माहिती या सगळ्या घटकांचा आधार घेऊन आपण आपले माहितीपत्रक तयार करू शकतो. त्यावेळेस आपले हे माहितीपत्र एका प्रकारचे वैशिष्ट्यपूर्ण माहितीपत्र तयार होऊ शकतं. माहितीपत्रकाचा एक नमुना, माहितीपत्रकासाठी किंवा माहितीपत्रक तयार करण्यासाठी आवश्यक मुद्द्यांचा नमुना या पाठाच्या मागे दिलेला आहे. ते आपण नीट वाचून घ्यावा, समजून घ्यावं. अशा स्वरूपात असे जर घटक माहितीपत्रक तयार करताना आपण ते अंगीकारले, स्वीकारले तर निश्चितच आपलेही माहितीपत्रक चांगल्या स्वरूपाचे माहितीपत्रक होऊ शकते. कृपया एक पाठाच्या मागे एक माहितीपत्रकासाठी आवश्यक असलेल्या मुद्द्यांचा नमुना दिलेला आहे ते आपण वाचून घ्यावा. यापुढील भाग लगेच. धन्यवाद.